हाय फ्रेंड्स, आज आपण डेटा एंट्री ऑपरेटर कोर्समध्ये लेसन नंबर 32 हायपरलिंक पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर फ्रेंड्स, यामध्ये आपण पहिल्यांदा काय करूया, पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन ओपन करूया. ब्लँक प्रेझेंटेशन यामधील इन्सर्ट मेनूमधील हा जो हायपरलिंक ऑप्शन आहे आणि हा ॲक्शन ऑप्शन, कमेंट ऑप्शन, हे तीन ऑप्शन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये बघा, पहिल्यांदा येतो लिंक ग्रुप. लिंक ग्रुपचा उपयोग काय होतो, हे जो लिंक ग्रुप आहे याचा उपयोग काय होतो, तर यामध्ये हायपरलिंक, बुकमार्क, क्रॉस रेफरन्स हे ऑप्शन येतात. यांचा उपयोग पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये वेगवेगळ्या गोष्टी लिंक करण्यासाठी केला जातो. यात पहिला येतो हायपरलिंक. याची शॉर्टकट कीज आहे Ctrl+K. याचा उपयोग प्रेझेंटेशनमधील टेक्स्टला फाईल, बुकमार्क, ऑनलाईन लिंक तसेच वेबसाईट लिंक करण्यासाठी केला जातो. या लिंकच्या सहाय्याने आपण डायरेक्ट वेब पेज, फाईल किंवा प्रेझेंटेशनचे जे हायपरलिंक केले असेल त्यावर जातो. याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर ऑफिस वर्कमध्ये केला जातो. हायपरलिंकचा उपयोग प्रामुख्याने खालील गोष्टीसाठी केला जातो. पहिली काय येते, ऑनलाईन वेबसाईट टेक्स्टला लिंक करण्यासाठी. म्हणजेच काय, जर आपल्या प्रेझेंटेशनमध्ये एखादं टेक्स्ट असेल, जसं की मी टाईप केलं इथं प्रणाली कम्प्युटर. आता या टेक्स्टला काय करायचं आहे, मला एखादी वेबसाईट लिंक करायची आहे. त्यावेळेस काय करायचं, टेक्स्ट सिलेक्ट करायचं, हायपरलिंकमध्ये यायचं. हायपरलिंकमध्ये इथून पण येऊ शकता किंवा राईट क्लिक करून इथून पण येऊ शकता. त्यानंतर इथं बघा, एक्झिस्टिंग फाईल ऑर वेब पेज. म्हणजेच काय, तुमच्याकडे आधीपासून असलेल्या फाईल तुम्ही लिंक करू शकता. जसं की जी आपल्याला पाहिजे ती काय करायची, इथून सिलेक्ट करून घ्यायची. जसं मी डाटाबेस वन केली, ओके केली, तर ही काय होणार, फाईल लिंक होणार. किंवा जर वेब पेज लिंक करायचं असेल तर काय करायचं, इथं टाईप करायचं वेबसाईटचं नाव www.google.com. त्यानंतर इथं ओके करायचं. बघा, त्याचा कलर चेंज झाला, इथं अंडरलाईन आली. म्हणजेच काय आलं, इथं हायपरलिंक ॲप्लाय झालेलं आहे. त्यानंतर इथं हायपरलिंकवर येऊन काय करू शकता तुम्ही, जर मला रिमूव्ह करायचं असेल तर इथं रिमूव्ह लिंक आहे. इथं हायपरलिंक केलेलं आपण काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. मी समजा काय केली, एक्झिस्टिंग फाईल आहे ती मला हायपरलिंक करायचं असेल तर इथं मी डेटाबेस वन केली, ओके केली. बघा, ती झालेली लिंक. ओपन करण्यासाठी काय करायचं, राईट क्लिक केलं, इथं ओपन हायपरलिंकवर क्लिक केलं, तर येस केलं. झाली का बघा डेटाबेसची फाईल ओपन. इथं अशा बघा आपण ती फाईलसुद्धा ओपन करू शकतो. त्यानंतर रिमूव्ह करायचं, लिंक केलेली, तर इथे यायचं सेम, रिमूव्ह लिंकवर क्लिक करायचं. इथून काय होतं, हायपरलिंक रिमूव्ह होते. त्यानंतर दुसरा ऑप्शन येतो एक्सटर्नल फाईल किंवा फोल्डर टेक्स्ट. काय मला काय करायचं असेल, इथं लिंक करायचं असेल तर समजा इथं मी काय केलं, अजून स्लाईड घेतल्या 2-3. याला मी नाव दिलं स्लाईड 2, याला नाव दिलं स्लाईड 3, याला नाव दिलं स्लाईड 4. आता मला काय करायचं आहे, याला लिंक करायचं आहे. इथं आलो मी, हायपरलिंकमध्ये आलो. हा जो दुसरा ऑप्शन दिसतोय, प्लेस इन दिस डॉक्युमेंट, याचा अर्थ काय, या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला प्लेस करायचे आहे. जसं की काय करायचं आहे, इथं क्लिक केलं की स्लाईड 3वर क्लिक झालं पाहिजे, तर मी तो ओके करणार. जस्ट मी इथं येतो, राईट क्लिक करतो, ओपन हायपरलिंकवर करतो, आलं का स्लाईड 3वर. अशा प्रकारे आपण इथून काय करतो, एकाच प्रेझेंटेशनमधल्या बाकीच्या स्लाईड असतील किंवा कुठला टेक्स्ट असेल तो इथून आपण लिंक करू शकतो. रिमूव्ह करण्यासाठी सेम रिमूव्ह लिंकवर क्लिक करू शकतो. त्यानंतर इथं ऑप्शन येतो क्रिएट न्यू डॉक्युमेंट. नवीन डॉक्युमेंट तुम्हाला ॲड करायचं असेल तर इथून तुम्ही नवीन डॉक्युमेंट करू शकता. इथं चेंज करायचं, तो डॉक्युमेंट सिलेक्ट करायचा, ओके करायचं, तो डॉक्युमेंट काय होतो, लिंक होतो. त्यानंतर ईमेल ॲड्रेस लिंक असेल तर इथून ईमेल ॲड्रेस लिंक करू शकता. तुम्हाला जे हवं ते तुम्ही इथून काय करू शकता, लिंक करू शकता. इथं बघा, ब्राउज रिसेंट फाईल आहेत त्यासुद्धा इथून तुम्ही लिंक करू शकता. ब्राउज केलेले पेजेस इथून लिंक करू शकता. करंट फोल्डर आहे, तो एखादा फोल्डर हवा असेल तर तो सुद्धा इथून काय करू शकता, तुम्ही लिंक करू शकता. आता ही जी लिंक केलेलं असेल ही मला एडिट करायचं असेल तर इथून डायरेक्ट एडिट करू शकता किंवा राईट क्लिक करून इथं एडिट हायपरलिंकचा ऑप्शन येतो. इथून सुद्धा तुम्ही काय करू शकता, ही लिंक आहे ती एडिट करू शकता. इथूनच काय करू शकता, तुम्ही रिमूव्ह पण करू शकता, रिमूव्ह हायपरलिंक करू शकता. इथून कॉपी हायपरलिंकसुद्धा करू शकता.
त्यानंतर इथे येतो ॲक्शन बटन. याचा उपयोग काय होतो तर ऑब्जेक्टवर क्लिक केल्यानंतर कोणती लिंक ओपन झाली पाहिजे हे सेट करता येतं. जसं की इथं बघा हायपरलिंक इथं ॲटोमॅटिक आलेले आहे. इथून आपण जो आपल्याला दुसरं पाहिजे असेल तर आपण इथून दुसरं पण चेंज करून घेऊ शकतो. त्यानंतर येतो ऑप्शन कमेंट्स ग्रुपचा. कमेंट्स ग्रुपचा उपयोग काय होतो तर आपल्या प्रेझेंटेशनमध्ये कमेंट इन्सर्ट करायचे असतील. जसं की मला इथे एखादी कमेंट इन्सर्ट करायची आहे तर जिथं इन्सर्ट करायचे आहे तो शब्द किंवा ते टेक्स्ट सिलेक्ट करायचा, कमेंटवर क्लिक करायचं. इथं बघा कमेंट इन्सर्ट झाले आहे तर कमेंटला आपण नाव देऊ शकतो. जसं की मी नाव इथं राम. इथं बघा कमेंट दिसते. जसं की मी इथं आलो की इथं कमेंट शो होते. इथं क्लिक केलं, मी क्लोज केलं. इथं क्लिक केलं की काय आले ही कमेंट पुन्हा ओपन झाली. इथून मी ती कमेंट काय करू शकतो कमेंटवर येऊन डिलीट पण करू शकतो. डिलीट करण्यासाठी काय करायचं राईट क्लिक करायचं. इथून बघा डिलीट कमेंटवर क्लिक करायचं. कमेंट काय होते इथून डिलीट होते. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हायपरलिंक म्हणजे काय, ते पॉवरपॉईंटमध्ये कसे यूज करायचे, त्याचे प्रकार कोणकोणते आहेत हे सर्व पाहिलेलं आहे. थँक्यू. या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. मी त्याचं उत्तर नक्की देईन. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.